सर्वांसाठी असेल, 40+ संघासाठी असेल आणि रेग्युलर संघासाठी सुद्धा सिरीज इथे काउंट केली जाईल. आणि किपरच्या हातात चला चालू करा. चला, किपरच्या हातामध्ये जर बॉल असेल तरी स्ट्राईक घेण्यासाठी धाव घेऊ शकतो. हा नियम स्पर्धेमध्ये आहे, लक्ष असू द्या. पंच लक्ष असू द्या. जर किपरच्या हातामध्ये बॉल असेल तरी स्ट्राईक घेण्यासाठी धाव घेऊ शकतो, याच्याकडे लक्ष असू द्या. हा या स्पर्धेमधला नियम आहे. आणि भीमरसाठी फक्त तुमच्याकडे एकच DRS असेल, फक्त तोही भीमरसाठी असेल. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुर्मे देव सर्व कार्यशु सर्वदा. पहिलीच लढत. एका बाजूला ब्राह्मण करवले क्रिशा 11, त्यांना फाईट करत असताना मानकवली. सामन्याला सुरुवात. पहिलाच बॉल उडवलाय, चेंडू हवेमध्ये फसलाय. तिकडे क्षेत्ररक्षक आहेत, पकडले झेल. हा पहिला मोठा आदरा टीम ब्राह्मण करवले संघाचा. फलंदाज बाद होतोय राहुल पाटील. फलंदाजी ट्रॅक वरती आता साई पाटील. स्ट्रायकर एंडला आपल्याला पाहायला मिळतोय. पुढचा बॉल खोलवर डप्प्याचा, चेंडू तिथून निघून चाललाय. लॉंग स्टॉप, नॉन स्टॉप. हा पहिला दमदार चौकार साईच्या बॅट मधून. सन्माननीय करवल्याचे आमचे निलेशजी म्हात्रे, आपण या व्यासपीठावरती आपलं या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष हार्दिक स्वागत. आज पहिला दिवस, ही 2 दिवसीय क्रिकेट स्पर्धा. पण ही स्पर्धा खरं तर एखादी 1-1.5 लाखाची जी क्रिकेट स्पर्धा असते ना, त्या क्रिकेट स्पर्धेला लाजवेल अशी ही 2 दिवसीय क्रिकेट स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. 2 चेंडूंचा खेळ संपलाय. 4 धावा तिथे धाव पुस्तकावरती जोडल्या गेल्यात, मात्र एक मोठी विकेट मैदानाच्या बाहेर. पुढचा बॉल उडवायचा होता, पंचांचा इशारा येईल वाईडचा, अवे फ्रॉम द बॉडी. तिथे लाईन चेक केली गेली, पंचांचा इशारा वाईडचा आलाय. एक धाव तिथे अतिरिक्त ऍड केली जाईल आमच्या धाव पुस्तकावरती. सुंदर सुरुवात राहिली मानकिवली टीमची. पहिल्या चेंडूवरती विकेट मिळवली आहे. गोलंदाज आपल्याला निलेश मराठे पाहायला मिळतोय, मात्र त्याच्यावरती हा प्रतिहाला चढवलाय. साईच्या बॅट मधून हा लागोपाठचा षटकार येतोय. मागच्या चेंडूवरती 4, त्यानंतर लगेच 6 साठी षटकार इथून आपल्याला साईच्या बॅट मधून पाहायला मिळाला.
चला ती मित्रांनो, प्रॉन्ग्स कोणाची आहे रस्त्यावरती ब्लॅक कलर, थोडी आपण पुढे घ्या. सन्माननीय आमचे बालचंद्रजी बालाराम पाटील त्यांच्या समवेत आपल्याला पाहायला मिळत आहेत. निलेशजी मात्रे यांचं नुकतंच आमच्या मुख्य व्यासपीठावरती शुभागमन झालंय. आपलं या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष हार्दिक स्वागत. पहिला 4 त्यानंतर लगेच 6. आपल्याला आता रोखठोक फलंदाजी, दमदार फलंदाजी साई पाटीलची पाहायला मिळते. पुढचा बॉल तिथे पंचांकडे अपील केली गेली. आत्मविश्वास कमी, उत्साह जास्त, मात्र तिथे फलंदाज सेफ आहेत. आलाय डॉट बॉल. सुंदर सुरुवात, शांत गतीनं क्रिकेटचा खेळ पुढे नेण्याचं काम गोलंदाज आणि फलंदाजांच्या माध्यमातून केलं जात आहे. धावपुस्तकावरती धावांचा विचार केला तर 11 धावा, 4 चेंडूंचा खेळ संपलाय आणि 11 धावा धावपुस्तकावरती. पुढचा बॉल खोलवर टप्प्याचा होता, खोदून काढलाय. तिथे क्षेत्ररक्षक येतील मिड ऑनचे, उचलतील फेकतील तोपर्यंत फक्त एकच धाव तिथे प्राप्त केली जाईल. शेवटचा बॉल या षटकामधील आपल्याला पाहायला मिळेल पहिलं P1चं षटक हाताळत असताना गोलंदाजी ट्रॅकवरती निलेश मराठे गोलंदाजी ट्रॅकवरती आपल्याला पाहायला मिळतोय. भव्य आणि दिव्य ही क्रिकेटची शृंखला आपल्याला 2 दिवसीय क्रिकेट स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. सन्माननीय आमचे मुख्य आयोजक करते कैलास शेठ सेंद्रे यांच्या संयुक्त विद्यमानाने खरं तर ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. पुढचा बॉल पंचांचा इशारा आहे, तो लेग स्टंपचा चेंडू बाहेर आहे. आलाय वाईडचा इशारा, हा खराब बॉल आहे. खरं तर तिथे लाईन आणि लेन चेक करून गोलंदाजी करावी लागेल. गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय निलेश मराठे. ही एक अतिरिक्त धाव इथे स्कोरबुक मध्ये ऍड केली जाईल. पुढचा बॉल हाही चेंडू त्याच दिशेनं खराब चेंडू आहे. स्वेअर मारा, खराब गोलंदाजी आपल्याला गोलंदाज निलेश मराठेची पाहायला मिळते. अजून एक धाव इथे ऍड केली जाईल. धावपुस्तकावरती आता 14 धावा जोडल्या जात आहेत. 5 षटकांची मॅच आहे, त्यामधील हे पहिलं षटक P1चं सुरू आहे आणि 14 धावा धावपुस्तकावरती. पुढचा बॉल उडवलाय, चेंडू हवेमध्ये फ्लाय जरूर झालाय. क्षेत्ररक्षक आहे तिथे झेल जमिनीला दान झाली आहे, तोपर्यंत आल्यात 2 धावा. 2 धावेनं पहिलं षटक संपतंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावपुस्तकावरती धावा पाहायला मिळत आहेत. 16 धावा, 1 गड्याचा मोबदला. चला एकच एंडने आपण हे सामने खेळवणार आहोत. आज खरं तर ही स्पर्धा उशिराने सुरू झाले, त्याच कारणामुळे आपण एकच बाजूने एकाच एंडने खरं तर एक क्रिकेटचे सामने खेळवणार आहोत. जिथे पहिलीच लढत एका बाजूला ब्राह्मण करवले आणि एका बाजूला आपल्याला संघ पाहायला मिळतोय लांबचा प्रवास करून आलेला संघ माणकिवली संघ आपल्याला पाहायला मिळतोय. पहिलाच दिवस या स्पर्धेचा 2 दिवसीय क्रिकेटची शृंखला जरूर पाहायला मिळते. मात्र मी नुकतंच उल्लेख केला संतोष सर की जो 1-1.5 लाखाचं आयोजन असतो ना, त्या आयोजनाला लाजवेल अशी ही क्रिकेटची स्पर्धा. खरं तर जो संघ जिंकेल त्याच्या 12च्या 12 खेळाडूंना इथे ट्रॉफी देऊन सन्मानित केलं जाईल. हा खरं तर सर्व खेळाडूंचा मान सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून आणि आपल्याला कैलास शेठ यांच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. आणि दमदार अशी ही स्पर्धा आहे. आज खरं तर 8 रेग्युलर संघ या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळतील. मात्र उद्याच्या दिवसामध्ये 40+ मास्टरचे 8 संघ आपल्याला या स्पर्धेमध्ये पाहायला मिळतील. P2चं दुसरं षटक गोलंदाजी ट्रॅकवरती प्रशांत भोईर. स्विचिटचा प्रयत्न होता, तिथे बॅटचा संपर्क झाला नाही. लेग बाईच्या स्वरूपात ही एक धाव इथे ऍड केली जाईल.
सिंगल डबलला प्राधान्य देत असताना क्रिशा 11 ब्राह्मण करवले संघाचे दोन फलंदाज आपल्याला पाहायला मिळत आहेत. साई पाटील आणि राहुल भंडारी असे दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. 5 षटकांची लढत आहे. वेलेवरती सुद्धा इथे लक्ष देणं गरजेचं आहे. आपण वेलेवरती 5 षटक फेकायचे आहेत आणि 2 धावांची पॅनल्टी सुद्धा इथे पॅनलाइज केली आहे मानकिवली संघाला. याहीकडे आपण याच्याकडे सुद्धा लक्ष द्यायचे मानकोली संघ. पुढचा बॉल फटकात एवढाच सुंदर आहे. लॉग ऑनला क्षेत्ररक्षक आहेत मात्र चेंडू निघून चाललाय. 4 साठी येतोय अजून एक चौकार. प्रशांत भोईर गोलंदाजी ट्रॅक वरती आहे. समोर राहुल भंडारी नामक हा फलंदाज जो द्वितीय क्रमांकासाठी सलामी वीर साठी मैदानाच्या आतमध्ये गेला होता. त्याच्या माध्यमातून ही कमालीची फटकेबाजी आपल्याला पाहायला मिळाली. त्याच्या बॅटमधून आपल्याला हा पहिला चौकार 4 साठी पाहायला मिळाला. पुढचा बॉल पुन्हा एकदा सज्ज असेल. निलेश भोईर चेंडू उडालाय, हवेमध्ये फ्लाय झालाय. मिड ऑफला क्षेत्ररक्षक चेंडू खाली पकडताय झेल आणि तिकडे संपतोय राहुल भंडारीचा हा वाजवी खेळ. अजून एक विकेट डाऊन, अजून एक गडी गारत मैदानाच्या बाहेर. राहुल भंडारी याच्या पारीचा झालाय अंत. चला नेक्स्ट मॅच. एका बाजूला मांगरूळ, एका बाजूला नारेन. दोन्ही संघांना विनंती असेल आपण वेळेवरती उपस्थित राहा. इनिंग्स ब्रेक मध्ये दुसरं षटक सुरू आहे. हा पहिला ऑफिशियल कॉल आहे तुमच्यासाठी. प्रशांत भोईर आहेत गोलंदाजी ट्रॅक वरती. सुंदर गोलंदाजी. जसं चौकारानं तिथे स्वागत केलं होतं राहुल भंडारीनं, मात्र त्याच नंतर तिथे विकेट प्राप्त झाली आहे. गोलंदाजी करत असताना प्रशांत भोईर आपल्याला गोलंदाजी ट्रॅक वरती पाहायला मिळतोय. नवीन फलंदाज तेजस पाटील आता फलंदाजी मार्क वरती. पुढचा बॉल हलक्या हातानं फक्त ड्राईव्ह केलाय. लॉग ऑफला चेंडू निघून चाललाय सीमा पार. 4 साठी येतोय अजून एक दमदार चौकार. पंचवीस धावा आता धाव पुस्तकावरती जोडल्या जात आहेत. एक तुम्हारी एक हमारी. पहिला बॉल एकदा आली, त्यानंतर लगेच चौकार ठोकला, त्यानंतर लगेच कमबॅक केलं. प्रशांत भोईरनं विकेट मिळवली, त्यानंतर अजून एक 4 आलाय. आता पुढचा बॉल टाकण्यासाठी सज्ज असेल. दुसरं षटक सुरू आहे. आपण स्पीडअप करायचं अगोदरच आपल्या सामन्याला उशीर झालाय. पुढचा बॉल आडव्या बॅटनं फटका खेचायचा होता. डॉट बॉलची समाप्ती तिकडे केली जाते. चेंडू डिलेवर केला जातोय सरळ यष्टी रक्षकाच्या हातामध्ये आली आहे. डॉट बॉल. आता शेवटचा चेंडू शिल्लक असेल. खूप चांगली स्कोरिंगची भूमिका आमचे जतीन गोंधळी यांची आपल्याला खूप चांगली स्कोरिंगची भूमिका आपल्याला पाहायला मिळते. पुढचा बॉल पंचांकडे लाऊड अपील. उत्साह जास्त, आत्मविश्वास पण तेवढाच. अजून एक विकेट मैदानाच्या बाहेर. फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय तेजस पाटीलच्या पारीचा अंत. 2 षटक संपलेत. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 3 गाड्यांचा मोबदला आहे आणि 3 गाड्यांच्या मोबदल्यावरती दुसरं षटक संपताच 25 धावा. चला गाडी नंबर 1635 ही गाडी कोणाची आहे? 1635 ही गाडी कोणाची आहे? आपण ती बाजूला काढा.
तिकडे जरा टेम्पो अडकलाय. 2 षटक संपलेत आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर 25 धाबा 3 गाड्यांचा मोबदला. चला मानकिवली संघ, आपण टीम मीटिंग घेऊ नका. अगोदरच आपल्या सामन्यानं खूप उशिरा इथे सुरुवात झाली आहे. तब्बल आपण विचार केला तर 11:58 म्हणजे 12 वाजायला आलेत आणि आपला पहिल्याच सामन्यामधील पहिलीच इनिंग अजून सुरू आहे. या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय प्रथम पारितोषिक 40,000 व द्वितीय पारितोषिक 20,000. मात्र ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते ना, खरं तर खूप चांगली दमदार आयोजन आपल्याला सन्माननीय मुख्य आयोजक करते कैलास शेठ काना शेंद्रे यांच्या माध्यमातून पाहायला मिळतंय. आणि पहिलंच पर्व आहे या स्पर्धेमधलं आणि ही पहिल्याच पर्वामध्ये दमदार सुरुवात आपल्याला पाहायला मिळते. आई गावदेवी 40+ क्रिकेट संघ नारेंची आणि उद्याच्या दिवसामध्ये 40+ मास्टर संघ 8 संघांना त्याही संघांना प्राधान्य दिलं आहे. ते 8 संघ उद्या आपल्याला या मैदानावरती खेळ करताना पाहायला मिळतील. मात्र 8 आज जे संघ आहेत ते रेग्युलर संघ. त्यामध्ये पहिलीच मॅच आपल्याला पाहायला मिळते क्रिशा 11 करवले त्यांना फाईट करत असताना मानकिवली, त्यानंतर मांगरुल त्यांना फाईट करेल नारेन, त्यानंतर उत्तर शिव त्यांना फाईट करेल बाले, त्यानंतर जय कॉलेश्वर आंबे त्यांना फाईट करेल जय हनुमान ओसाडणे. असे 8 संघ आज त्यांना खरं तर ते संधी प्राप्त झाली आहे. पुढचा बॉल 3ऱ्या क्रमांकाचा गोलंदाज पंकज बोळे तिथे झेल उडाला होता शेवटच्या क्षणाला. चेंडूनं खरं तर खूप लांबून चेंडू नजीक धावत आले होते. शेवटच्या क्षणाला तिथे झेल जमिनीला दान झाली आहे. खूप चांगलं एफर्ट तिथे आपल्याला पाहायला मिळालं आणि या चेंडूवरती 2 धावांचं कलेक्शन तिथे राहिलं गेलंय. पंकज बोले हा नवीन गोलंदाज 3ऱ्या क्रमांकाचा आपल्याला गोलंदाजी मार्गवरती पाहायला मिळतोय. 5 षटकांची मॅच आपल्याला पाहायला मिळत आहे आणि संघ आपल्याला पाहायला मिळतो क्रिशा 11 ब्राह्मण करवले जाऊन पोचलाय 27च्या घरात. पुढचा बॉल पुन्हा एकदा सज्ज असेल. फटका तेवढाच दमदार तिथे फसलाय. चेंडू खाली क्षेत्ररक्षक मात्र झेल अजून एक जमिनीला दान झाले. तिथे तू मी आणि पहा सहजरित्या तिथे रनआउटची संधी प्राप्त झाली होती. मात्र तिथे यष्टीरक्षकाने चुकी केली आहे आणि या चेंडूवरती आली फक्त एकच धाव. हे दुसरं जीवनदान साई पाटीलला मिळत असताना आपल्याला पाहायला मिळतंय मैदानाच्या आतमध्ये. खरं तर जीवनदानाचा फायदा उचलेल का साई पाटील हेही पाहणं तेवढंच महत्त्वाचं असेल. धाव पुस्तकावरती धाबा आपल्याला पाहायला मिळत आहेत. 28 धाबा धाव पुस्तकावरती जोडल्या जात आहेत. पुढचा बॉल पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गवरती पंकज बोले सज्ज असेल. गोलंदाजी ट्रॅकवरती ह्या पहिलीच लढत आपल्याला पाहायला मिळते. चला स्पीडअप करा, अंपायर लक्ष असू द्या, आपण वेल वाया घालू नका. पुढचा बॉल टॅप केलाय तिथे क्षेत्ररक्षक येतील डीप मधून उचलतील तोपर्यंत फक्त एकच धाव तिथे प्राप्त केली जाईल. सिंगल डबलला प्राधान्य दिलं जात आहे. याचं कारण खरं तर मिडल ऑर्डरचे हे 2 फलंदाज आपल्याला पाहायला मिळत आहेत. साई पाटील आणि दर्शन डोंगरे हे 2 फलंदाज फलंदाजी ट्रॅकवरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. 3 चेंडूचा खेळ संपलाय. 3ऱ्या षटकामधील संघाचा विचार केला तर 29 धाबा धाव पुस्तकावरती. पुढचा बॉल तिथे चेंडू हवेमध्ये फ्लाय झालाय. लॉग ऑनला क्षेत्ररक्षक मात्र आता कुठलीही चुकी नाही. फलंदाज बाद होत आहेत. साई पाटील त्यांच्या पारीचा होतोय तिथे अंत.
29 धाब्यांवरती हा अजून एक दे धक्का टीम ब्राह्मण करवले संघाचा. साई पाटील तिथे बाद होतोय. 4 विकेट मैदानाच्या बाहेर गेलेत. चांगली सुरुवात राहिली होती ब्राह्मण करवले संघाची, मात्र त्याच नंतर कमबॅक केलंय. संघर्ष करणं आई संघ जाणतोय. माणकिवली संघाने कमबॅक केलं आणि सुंदर गोलंदाजी तिथे प्रस्थान केली. त्याच नंतर सन्माननीय आमचे मारुती मामा गोंधळे आपल्याला विनंती करतो. जतीन यांचे वडील आहेत सन्माननीय आमचे मारुती मामा गोंधली, आपण या व्यासपीठावरती आपलं या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष हार्दिक स्वागत. मारुती मामा गोंधली यांचं इथे आमच्या मुख्य व्यासपीठावरती शुभागमन झालंय. मामा आपलं या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष हार्दिक स्वागत. वळूयात मॅचकडे, जिथे अजून एक धक्का लागलाय. नवीन फलंदाज विजय पाटील आता फलंदाजी ट्रॅकवरती. हा 6व्या क्रमांकाचा फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. पुढचा बॉल तिथे लाईन चेक केली जाईल. पंच आमच्याकडे वळतील. वाईडचा इशारा आलाय जरूर. एक धाव तिथे अतिरिक्त ऍड केली जाते. सन्माननीय आमचे हरिचंद्रजी मात्रे, आपण आला असाल, आपण या व्यासपीठावरती आपलं या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष हार्दिक स्वागत. ही स्पर्धा आपण पाहतोय खरं तर आई गावदेवी 40+ क्रिकेट संघ नारायण यांच्या संयुक्त विद्यमानाने हे दमदार पहिलं पर्व आपल्याला पाहायला मिळत आहे. पुढचा बॉल 30 धावा. अजून एकदा लाईन खराब आहे. खराब चेंडूंची फेकी इथे केली जाते. गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय 3ऱ्या क्रमांकाचा पंकज बोळे आलाय. वाईड बॉल एक धाव अतिरिक्तच्या स्वरूपात ऍड केली जाईल. 2 लागोपाठचे वाईड बॉल त्याने डिस्पॅच केलेत आणि धावपुस्तकावरती 31 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. पुढचा बॉल पुन्हा एकदा सज्ज असेल गोलंदाजी ट्रॅकवरती. इथून बॅटची कडा, फलंदाज झालेत बाद. तिथे यष्टी रक्षकाने कुठलीही चुकी केली नाही. अजून एक विकेट मैदानाच्या बाहेर. तिथे अजून एक गड्याचा मोबदला द्यावा लागेल, चुकता करावा लागेल टीम ब्राह्मण करवले संघाचा. अजून एक गडी गारद होतोय विजय पाटील. बॅक टू डगआउट. एकतीस धाब्यांवरती हा 5वा हादरा लागलाय. आता नवीन फलंदाज तेजस माली आणि नॉन स्ट्रायकर एंडला दर्शन ढोंगरे आपल्याला पाहायला मिळेल. 5 चेंडूंचा खेळ झालाय. 5 चेंडूंच्या समाप्तीनंतर धाव पुस्तकावरती 31 धावा 5 गड्यांच्या मोबदल्यावरती. सन्माननीय नारायण गावचे आमचे प्रवीणजी दत्तात्रय पाटील यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी खरं तर 2000 रुपयाची धनराशी प्राप्त झाली. आपलं मनाच्या अंतकरणापासून विशेष आभार. वळूयात मॅचकडे. फटका तिथे अजून एक फसला आहे. तिथे नो मॅन्स लँड. चेंडू डिलिव्हर होईल. जोपर्यंत क्षेत्ररक्षक येतील तोपर्यंत 2 धावा सहजरित्या पूर्ण केल्या जात आहेत. 2 धाबेनं हे षटकही संपतंय. 3रं 3 षटकांच्या समाप्तीनंतर संघ जाऊन पोचतोय 33 धावा. गाड्यांचा मोबदला आपल्याला पाहायला मिळतोय तर 5 गाड्यांचा मोबदला आहे आणि 33 धावा 3 षटकांच्या समाप्तीनंतर. चला पाणी घेऊन 12 प्रतिनिधी आपण मैदानाच्या आतमध्ये जायचंय.
चला, या स्पर्धेच्या माध्यमातून खूप चांगली संकल्पना संतोष सर आपल्याला पाहायला मिळते. खरं तर प्रत्येक संघासाठी इथे 12 प्रतिनिधी असतात संघांचे. त्या 12च्या 12 प्रतिनिधित्वांना खरं तर 12च्या 12 खेळाडूंना खरं तर सन्मानित करणार येणार आहे. ज्या ट्रॉफ्या आपण पाहतोय, खूप चांगल्या ट्रॉफ्यांची सजावट इथे केली जाते आणि त्या ट्रॉफ्या देऊन सर्व 12च्या 12 खेळाडूंना तिथे सन्मानित करण्यात येणार आहे. प्रत्येक टीमच्या, मग तो संघ हारू दे मग तो संघ जिंकू दे, ही एक चांगली संकल्पना या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळते. फटका तेवढाच दमदार, लॉक ऑनच्या डोक्यापर्यंत हा खूप वेळानंतर पाहिलेला खरं तर आलाय ब्रँडेड षटकार. प्रशांत भोईर हा वैयक्तिक दुसरं खरं तर वैयक्तिक दुसरं षटक हाताळण्यासाठी आलाय प्रशांत भोईर. त्याच्यावरती हा प्रति आला. पुढचा बॉल तिथून आलाय डॉट बॉल. चला, खेळाडू कक्ष आयोजक वर्गांचा कॉल येतोय. आपण शांत बसायचंय. खेळ मैदानाच्या आतमध्ये फलंदाजांकडून चांगलाच होईल ही अपेक्षा आम्ही सुद्धा करतोय. आणि हा क्रिकेटचा सामना आहे, त्यामुळे मित्रांनो आपण जरा पवेलियन मधून शांतता राखा. पुढचा बॉल इथून फटका आडवा बॅटनं तिथे चेंडू निघून चाललाय. 4 साठी चौकार. सन्माननीय आमचे योगेशजी पाटील यांचं इथे मुख्य व्यासपीठावरती शुभागमन झालंय. आपलं या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष हार्दिक स्वागत. 4 संघ पुढे सरकत चाललाय. धाव पुस्तकावरती 43 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. चला, नेक्स्ट मॅच. एका बाजूला संघ असेल मांगरुळ, त्यांना फाईट करेल नारेन. चला, दोन्ही संघनायक, तुम्हाला हा दुसरा ऑफिशियल कॉल आहे. आपण इनिंग्स ब्रेक मध्ये नाणेफेकी करण्यासाठी वेळेवरती उपस्थित राहायचंय. पुढचा बॉल चेंडू हवेमध्ये फ्लाय झालाय. क्षेत्ररक्षक आहेत, चेंडू खाली तिथे झेल निसटली आहे. आली फक्त एकच धाव. आज जर या मॅचचा विचार केला तर खूप साऱ्या चुका फिल्डिंग डिपार्टमेंट मधून घडल्या गेल्यात. मानकिवली संघाच्या तब्बल ही 4थी कॅच सुटली आहे. चला, धाव पुस्तकावरती धाबा 44 आपल्याला पाहायला मिळतात. 4थं षटक सुरू आहे आणि 44 धाबा धाव पुस्तकावरती. पुढचा बॉल तिथे लाईन चेक केली जाईल. पंचांचा इशारा आलाय वाईड बॉलचा. ही एक धाव अतिरिक्त ऍड केली जाईल. चला, रिव्ह्यू नसेल, रिव्ह्यू नाही, वाईड साठी रिव्ह्यू नाही आहे मित्रांनो, फक्त बीमर साठी रिव्ह्यू आहे. चला, वाईड बॉल आलाय तिथे पंचांचा इशारा. एक धाव अतिरिक्त ऍड केली जाईल. एका धावेनं संघ 45च्या घरात. अजून 2 चेंडू शिल्लक आहेत. लक्ष असू द्या, पुढचा सामना मांगरुल त्यांना फाईट करेल नारेन. आपण वेळेवरती उपस्थित राहणं तेवढंच महत्वाचं आहे. आता सामने आपले वेळेवरती खरं तर पार पाडायचे आहेत. पुढचा बॉल इथून आता डॉट बॉलची फेकी केली जाते. डॉट बॉल तिथे डिलेवर केला जातोय. गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय प्रशांत भोईर. त्याच्या समोर फलंदाज आपल्याला तेजस माली पाहायला मिळतोय. त्यानं केलेला चेंडू डॉट बॉल. तेथे डॉट बॉलची सफर झाली आहे. शेवटचा बॉल या षटकामधील 4थं षटक. फक्त दिशा दिली आहे कव्हर्सला. क्षेत्ररक्षक आहेत, एका टप्प्यावरती चेंडूला उचलतील फेकतील तोपर्यंत फक्त धावा तिथे प्राप्त केल्या जातील. 2 धावा प्राप्त केल्या जातील. 2 धावेनं संघ पुढे सरकतोय. 4 षटकांचा सामना झालाय. 4 षटकांच्या फेकीनंतर 5 गाड्यांचा मोबदला. 47 धावा धाव पुस्तकावरती. चला, आपण स्पीडअप करा. लक्ष असू द्या, आपण लगेच गोलंदाजाची निवड करा आणि लगेच गोलंदाज तिथे फेकी करण्यासाठी गोलंदाजाला पाठवा. चला, 4 षटकांची मॅच झाली आहे. 47 धावा धाव पुस्तकावरती जोडल्या. चला, लगेच स्पीडअप करा. मानकिवली संघ
वेल वाया घालू नका. 47 धावा झाल्यात. धाव पुस्तकावरती विचार केला तर 5 गाड्यांचा मोबदला आहे. त्यामधील आपण पाहतोय निलेश मराठे त्यानं मिळवली आहे 1 विकेट. सॉरी, निलेश मराठेनं 1 विकेट मिळवली आहे. प्रशांत भोईरने मिळवली आहे 1 विकेट. 2 विकेट प्रशांत भोईरने मिळवलेत. पंकज बोलेनं मिळवली आहे 2 विकेट. अशा 5 विकेट मैदानाच्या बाहेर येथे फेकून दिलेत. आता धावपुस्तकावरती 47 धावा. शेवटचं षटक गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज निलेश कालेकर हा गोलंदाज आपल्याला गोलंदाजी ट्रॅकवरती पाहायला मिळेल. 47 धावा धावपुस्तकावरती. किती धावांपर्यंत मजल मारेल कृषा 11 ब्राह्मण करवले संघ. आज खरं तर सन्माननीय संदीपजी पाटील यानं हा संघ पुरस्कृत केलाय आणि तो संघ आज मैदानाच्या आतमध्ये खेळ करत असताना शेवटचं षटक स्लॉगआउटचं हाणामारीचं षटक आपल्याला पाहायला मिळत आहे. मात्र या षटकामध्ये किती धावांपर्यंत मजल मारेल हेही पाहणं तेवढंच महत्त्वाचं आहे. ही पहिली लढत आहे आणि धावपुस्तकावरती 47 धावा. पहिलाच बॉल तिथे पंचांचा इशारा आलाय. भीमर. नो बॉल तिथे डिलेवर केला जातोय. म्हणजे या चेंडूवरती 1+1 अशा धावा मिळतील. 2 धावा आणि या चेंडू नजीक असेल फ्री हिट. चला प्लीज पवेलियन मध्ये आवाज करू नका प्लीज. राहुल दादा लक्ष असू द्या. राहुल दादा प्लीज. पुढचा बॉल तिथे आडव्या बॅटनं डिलेवर केलाय चेंडूला. डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहेत. उचलतील फेकतील. मिळेल फक्त 1च धाव. एका धावेनं संघ पुढे सरकतोय. धाव पुस्तकावरती तब्बल 50 रन कंप्लीट होत आहेत. 50 धावा धाव पुस्तकावरती. शेवटचे 5 चेंडू शिल्लक आहेत. चला स्पीडअप करा मानकिवली संघ. प्रत्येक चेंडू नजीक आपण सल्ला मसलत करू नका. आपण अगोदरच खूप उशिरा आहेत. खरं तर आतापर्यंत आपले 2 सामने खेळून विनर वर्सेस विनर अशी सामना सुरू व्हायला हवा होता. मात्र सामन्यांना उशिरा सुरुवात झाली आहे. पुढचा बॉल तिथे अपील मागितले. उत्साह जास्त आत्मविश्वास कमी. एक धाव सहजरित्या पूर्ण. दुसरी सुद्धा तेवढ्याच गतीनं पूर्ण केली जाते. खूप चांगली रनिंग बिटवीन द विकेट. चित्याच्या चपलाईनं ही खूप चांगली रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला पाहायला मिळते. शेवटचे 4 चेंडू शिल्लक आहेत. 52 धावा. 52 धावा धाव पुस्तकावरती. चला मानकवली संघ तुम्हाला 2 धावांची पॅनल्टी आहे हेही लक्ष असू द्या. वाईड बॉल तिथे डिस्पॅच केला जातोय. 1 धाव इथे अतिरिक्त ऍड केली जाईल. कदाचित संतोष सर एक जो प्लेयर कमी आहे तो गोलंदाज असावा या संघाचा. कारण शेवटचा गोलंदाज तसं कार्य करत नाहीये. आत्मविश्वास तिथे विश्वास ठेवलाय कर्णधाराने. मात्र खूप खराब गोलंदाजी आतापर्यंत. 2 खराब बॉल त्याच्या माध्यमातून डिलिव्हर केलेत. पुढचा बॉल तिथून पहा. सुरेख गोलंदाजी आहे. मात्र लाईन आणि लेन चेक करून त्याला गोलंदाजी करणं तेवढंच महत्त्वाचं आहे. डॉट बॉलची समाप्ती झाली. शेवटच्या आता 3 बॉल शिल्लक आहेत धावपुस्तकावरती. 53 धावा. 2 धावांची पॅनल्टी. खरं तर पहिलं जसं इनिंग संपेल आम्ही त्या 2 धावा ॲड करणार आहोत. पुढचा बॉल पंचांचा इशारा वाईट. चला काय गोलंदाजी तिथे होते. गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय निलेश कालेकर. 1 चेंडू चांगला डिलिव्हर करतोय. 1 चेंडू लगेच खराब डिलिव्हर करतोय. तब्बल त्यानं 6 चेंडू डिलिव्हर केलेत. त्यातले 3 चेंडू खराब. त्यातले 3 चेंडू चांगले. चला गोलंदाज नाही येतो पेशानं. मात्र आता तिथे खेळाडूंची कमतरता असल्यामुळे आज गोलंदाजी करतायत. पुढचा बॉल तिथे रन आउटचा शिकार. फलंदाज बाद. अजून एक दे धक्का टीम ब्राह्मण करवले संघाचा फलंदाज बाद होतोय. दर्शन तेजस पाटील
बॅक टू डगआउट. दाबा धाव पुस्तकावरती शेवटचे 2 बॉल शिल्लक आहेत. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. नवीन फलंदाज अजय पाटील मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाजी ट्रॅकवरती निलेश कालेकर. शेवटचे 2 चेंडू त्यालाही डिलिव्हर करायचे. पहिल्या सत्रामधील किती धावांवरती मजल मारेल, फटका फसलाय तिथे क्षेत्ररक्षक होते. ही जवळपास 6वी झेल मानकिवली संघाच्या माध्यमातून सुटली आहे. थोडे फिल्डिंग मध्ये चांगलं काम करावं लागेल मानकिवली संघाला आणि इथून विकेटची प्राप्ती, रनआउटचा शिकार तिथे फलंदाज झालेत बाद. आता शेवटचा बॉल शिल्लक असेल. फलंदाज तिकडे बाद झालेत. अजय पाटील तिकडे रनआउटचा शिकार झालेत. आता शेवटचा बॉल असेल पहिल्या सत्रामधील आणि पहिल्या सत्रामधील या शेवटच्या बॉलवरती कोणता नंबर असेल. धावपुस्तकावरती धाबा 57. चला शेवटचा कॉल. मांगरुल संघ आणि नारायण संघ त्यांना फाईट करेल. तुम्हाला हा शेवटचा कॉल असेल. आता आपण लगेच नाणेफेकी करण्यासाठी मुख्य व्यासपीठाकडे लगेच प्रस्थान करायचे टॉस बॉक्स मध्ये. पुढचा बॉल शेवटचा, तिथे विकेट प्राप्त केली जाते. पहिलं सत्र संपतंय. पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर धाव पुस्तकावरती धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत 57. लक्ष असू द्या 57 धावा झाल्यात. त्यामध्ये 2 धावा आम्ही पॅनल्टीच्या ऍड करतोय म्हणजे धावा बनल्यात 59. जिंकण्यासाठी टार्गेट असेल 60चं. चला दोन्ही संघनायक लक्ष असू द्या. डीजे 1 मिनिट थांबायचे. राहुल दादा लक्ष असू द्या. 57 धावा तुमच्या बनल्यात. त्यामध्ये 2 धावा आम्ही पॅनल्टीच्या ऍड करतोय म्हणजे तुमचं टोटल स्कोर झाला 59. जिंकण्यासाठी मानकिवली संघाला बनवायचे आहेत 60 धावा. पहिलं सत्र संपलंय. पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर टोटल रन आपल्याला पाहायला मिळतात स्कोर बुकवरती 59 धावा. जिंकण्यासाठी 60चं टार्गेट. कशा प्रकारे धावा चेस करेल मानकिवली संघ की धावा डिफेन्स करेल याचं धावतं वर्णन मायक्रोफोनवरती इन्व्हाइट करूयात. आज आमच्या सोबत जोडले गेलेत पेठचे आमचे पनवेल समालोचन असोसिएशनचे सदस्य संतोष गरज सर यांचा आवाज ऐकणार आहोत. तत्पूर्वी आपण बोलूयात टॉस बॉक्समध्ये जिथे नारायण संघ आपल्याला पाहायला मिळेल. त्यांच्या अगेन्स्ट फाईट करेल मांगरुल संघ. नाणेफेकी करतील आमचे महेश दादा. यांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेकी करणार आहोत. आपण बोलूया टॉस बॉक्समध्ये जिथे आमच्या सोबत जोडले जातील सन्माननीय आमचे पाहुणे अंबाजी शेठ यांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेकी करणार आहोत. एका बाजूला नारायण, एका बाजूला मांगरुल. कोण कॉल करणार आहे? मांगरुल संघ. हॅलो. छापा तिथे कॉल केला आणि छापा पडलाय. आपला डिसिजन कळवायचा फक्त. क्षेत्ररक्षण करू. चला त्यानं क्षेत्ररक्षण स्वीकारलाय. टॉस बॉक्स मधनं खबर आहे नाणेफेकी जिंकले मांगरुल संघाने. स्वीकारले प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय. आमंत्रित केले तिकडे फलंदाजी करण्यासाठी नारायण संघाला. वळूयात कॉमेंट्री बॉक्समध्ये. थँक्यू सो मच. हॅलो. थँक्यू सो मच. आपण पाहत आहात आई गावदेवी पोर्टेबल्स क्रिकेट संघ नाहरीन आयोजित स्वर्गीय गणेशचंद्र स्फूर्ती चषक 2025 ही स्पर्धा विशेष सहकार्य लाभलेला आहे ते सन्माननीय कैलास शेंद्रे.
हॅलो, थँक्यू सो मच डी जे. आपण जी व्हॉइस आणि क्वालिटी दिली त्याबद्दल धन्यवाद. जाऊया मैदानाकडे जिथे 60 धावांचं टार्गेट टीम मानकिवली संघाला असणार आहे. श्री गणेश मानकिवली संघ. द्वितीय सत्रामध्ये बॅटिंग करत असताना श्री गणेश मानकिवली संघ पाहायला मिळू शकेल. तर दुसऱ्या बाजूला क्रिशा 11 श्री ब्राह्मण करवळे संघाने अगदी पहिल्यापासूनच आपण पाहिले तर पॉवर प्लेमध्ये केलेली दमदार फलंदाजी आणि तब्बल 60 धावांचं टार्गेट या टीमसमोर ठेवलेलं आहे. आणि पुढील मॅच आपल्याला पाहायला मिळू शकेल मांगरूळ विपक्ष नारायण या दोन संघांमध्ये. टॉस झालेले आहे. मांगरूळ संघाने लगेचच पुढील सत्रामध्ये डिसिजन करून मैदान गाठायचं आहे. प्रत्येक सामना हा 5 षटकांचा खेळवला जातोय. एक वेगळी सुवर्ण संधी आहे प्रत्येक संघांसाठी, कारण ज्या वेळेला आपण एंट्री करतो त्यावेळेला पूर्ण संघाला एक चांगला खेळ दाखवण्याची संधी इथून मात्र मिळायला हवी. आणि त्याच उद्देशाने आई गावदेवी पोर्टिबल्स क्रिकेट संघ नारायण यांच्या वतीने ही स्पर्धा आपल्याला आयोजित करताना पाहायला मिळते. स्वर्गीय गणेश शेंद्रे स्फूर्ती चषक 2025 या पर्वामध्ये सन्माननीय श्री कैलास शेठ शेंद्रे अंबरनाथ तालुका अध्यक्ष ओबीसी सेल व ग्रामपंचायत सदस्य नारायण, त्याचबरोबर महेश पाटील आणि बालचंद्र पाटील आणि सर्व गावदेवी क्रिकेट संघ पोर्टिबल्स नारायण यांचं विशेष सहकार्य लाभलेली ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. सलामीची जोडी मैदानामध्ये चालली आहे. प्रशांत आणि कुमार ही जोडी मैदानामध्ये जात असताना पाहायला मिळते. 60 धावांचं टार्गेट या संघाला आहे. पहिल्या 2 पॉवर प्लेच्या षटकामध्ये आपण पाहू शकाल कशाप्रकारे फलंदाज या ठिकाणी हवी होतील गोलंदाजीवरती, की अगदी या सुंदर गोलंदाजीने या खेळपट्टीचा अंदाज तर पूर्ण असेलच ब्राह्मण करवळे संघांना, कारण समोरचं गाव आणि या खेळपट्टीवर तेही बरेच वर्ष खेळत आहे त्या मैदानावरती. जरूर. आणि सरपंच चषक स्पर्धा नाईटची स्पर्धा याच मैदानावरती झाली होती आणि नारायण संघ या स्पर्धेमध्ये 4थ्या क्रमांकावर सिद्धी ब्राह्मण करवळे संघ या स्पर्धेमध्ये 4थ्या क्रमांकावर राहिला होता. दमदार खेळाचं प्रदर्शन आता आपण पाहिलेलंच आहे. मात्र आता गोलंदाजीची विविधता त्यांची पाहायला मिळेल का, की मांगरूळ संघ यावेळेस मैदानावरती 60 धावा चेस करण्यासाठी तर मैदानावरती उतरलाच आहे. मात्र आणखीन आपण एक गोष्ट लक्षात घेणं तेवढं गरजेचं आहे, कारण मानकिवली संघाचा एक गोलंदाज आज अनुपस्थित आहे आणि त्याचमुळे शेवटचं षटक आपण परत लांबलेलं पाहिलं मैदानावरती आणि तेवढाच फायदा टीम ब्राह्मण करवळे संघाला होताना पाहायला मिळाला आहे. मात्र यावेळेस प्रशांत आणि कुमारची ही जोडी मैदानावरती असताना गोलंदाजीच्या माध्यमातून गोलंदाज तेजस पाटील आपल्याला पाहायला मिळतील, ज्यांच्या माध्यमातून P1चं हे पहिलं षटक फेकलं जाईल. ते मात्र अगदी आपण पाहतोय उसाडणे एंडकडून. कुमार पाहायला मिळतोय, कुमार नवळे आणि प्रशांत भोईर ही जोडी मैदानावरती आहे. पॉवर प्लेचं पहिलं षटक तेजसच्या माध्यमातून फेकलं जाईल. पाहूया पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये ॲडव्हान्टेज कोणत्या संघाला मिळतोय हेही तेवढंच महत्त्वाचं आहे. पहिला चेंडू डिलिव्हर केला जात आहे. पहिलाच बॉल सबमरीन डिलिव्हरी आहे. पहा अगदी वेगावर हे फेकला आणि स्विंग करत असताना फलंदाज कुमारला मात्र इथे बीट करत असताना पहिलाच बॉल डॉट फेकला आहे गोलंदाज तेजसने. आणि याच गोलंदाजीची आवश्यकता प्रत्येक कर्णधाराला हवी असते, की पॉवर प्लेचं षटक हे खूप महत्त्वाचं असतं, कारण शतरंशीची मर्यादा असते आणि त्यामध्ये मात्र फटकेबाजी नेहमीच पाहायला मिळते. आणि अशा परिस्थितीमध्ये पहिलाच बॉल डॉट फेकला आहे म्हटलं तर एक ॲडव्हान्टेज निर्माण होऊ शकेल, कारण फलंदाजांवरती अंकुश लावणं तेवढंच महत्त्वाचं असेल संघाला. पुढचा बॉल बॅटची काढा लागली आहे, उंच उडाला आहे झेल आणि तिथे मात्र झेल टिपला जातो. यावेळेस मैदानामध्ये ओमकारने हा झेल पकडला आहे आणि फलंदाज बाद होतोय कुमार. थँक्यू डीजे. अगदी आपण पाहिलं तर दुसऱ्या चेंडूवरती ही सफलता कुमारच्या स्वरूपात मिळाली आहे आणि एक मोठा हादरा मोठा गडी बाद झाला. गोल्डन विकेट डक विकेट या ठिकाणी पाहायला मिळते आहे कुमारच्या स्वरूपात आणि तेजस पाटीलला मिळालेली ही सफलता अगदी दुसऱ्याच बॉलवरती आपल्याला पाहायला मिळते. अजूनही धावसंख्येला सुरुवातही झाली नाही आणि लगेचच मैदानातून बाहेर होत असताना ओपनिंग प्लेअर आपल्याला पाहायला मिळतो आहे. नवीन फलंदाज चाललेला आहे नरेंद्र माली आपल्याला पाहायला मिळू शकेल. आणि अगदी आपण पाहिलं तर आजच
जे आमच्या समवेत जोडले गेलेले आहेत समालोचक साहेबू भंडारी आणि त्यांचा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. अगदी जोरदार प्रदर्शन आत्तापर्यंत त्यांनी दाखवलेलंच आहे. आता मैदानावरती एकूणच परिस्थिती आपण पाहिली तर अजूनही बऱ्याच मोठ्या फरकाने या ठिकाणी अजून षटकं बाकी असल्या कारणाने टीम मानकिवली अजूनही पुनरागमन करू शकते. मात्र गोलंदाजीमध्ये या ठिकाणी जी सुरुवात केली खरं तर ब्राह्मण करवळे संघाने तेजसने, तर याच दरम्यान हरिचंद्र शेठ म्हात्रे आणि यशवंत शेठ म्हात्रे यांना विनंती असेल आपण व्यासपीठावरती यावं. मान्यवरांना विनंती आम्ही करतो. आई गावदेवी पोर्टिबल्स क्रिकेट संघ नारायणच्या वतीने आपलं मनपूर्वक स्वागत आहे. पुढचा बॉल पुन्हा एकदा फेकला जातो तेजसच्या माध्यमातून. ओव्हर पिच बॉल होता. अगदी बॅटची कडा घेऊन चेंडू घरंगळत गेला तो मात्र बॉलरच्या दिशेने. तिसरा चेंडू समाप्त झाला. एकही धाव धावपलकावरती लागली नाही. 60 धावसंख्येचं अगदी टार्गेट असताना सुरुवातीला तर अटॅकिंग क्रिकेट दाखवण्याची आवश्यकता होती. मात्र त्या परिस्थितीमध्ये आत्ताची स्थिती आपल्याला वाटत नाही, कारण एक गडी बाद झाला. अगदी प्रेशर येत असताना फलंदाजीवरती गोलंदाज हवी झाला वेगावर. मात्र यावेळेस अंकुश लावलाय धावसंख्येवरती. 3 चेंडू समाप्त, एकही धाव नाही. हरचंद्र शेठ म्हात्रे यांची उपस्थिती आपण पाहतोय आणि यशवंत शेठ म्हात्रे यांची सुद्धा उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. मनपूर्वक स्वागत. आणि इथे तिसऱ्या अटेमध्ये झेल टिपला जातोय. चौथ्या बॉलवरती ही दुसरी सफलता. 4 बॉल डॉट आलेत आणि 2 सफलता प्राप्त करत असताना यांचं आगमन झालेलं आहे. मान्यवरांना विनंती आहे, आपलं मनपूर्वक आम्ही स्वागत करतो आणि विनंती करतो आपण मंचावरती यायचं आणि या मॅचचा आपण आनंद घ्यावा. निलेश आपल्याला मैदानामध्ये जाताना पाहायला मिळतात. मानकिवली संघ अगदी दडपणाखाली खेळताना पाहायला मिळतोय. कारण ज्या प्रकारे या ठिकाणी स्टार्ट मिळाला आहे, अगदी स्टार्टची आवश्यकता होती. किमान 10 ते 15 धावांची आवश्यकता होती चेंडू षटकामागे. मात्र या ठिकाणी 4 चेंडू डॉट गेलेत आणि एकही धाव झालेली नाही. 2 गडी बाद झालेले आहेत. अजूनही 2 चेंडू बाकी आहेत षटकामधले. P1च्या षटकामध्ये ॲक्च्युली आपल्याला पाहायला मिळतात प्रति हल्ले. मात्र तसं काही मैदानावरती दिसत नाही. मानकिवली संघाची सुरुवात अतिशय खराब सुरुवात. टॅप केलाय बॉलला. बॅकवर्ड पॉईंटला चेंडू ढकलत असताना दुसरीचा प्रयत्न जरूर केला जातो. चेंडू मागे क्षेत्ररक्षक आणि त्याच्या पुढे निघत चालला चेंडू आणि सुरुवात झाली धावसंख्येला. श्री गणेशच्या 5व्या बॉलवरती आलेला हा चौकार निलेशच्या बॅटमधून. साठी 5व्या चेंडूची वाट पाहावी लागली आहे. 2 गडी बाद झालेल्या आहेत. 4 धावा धावपलकावरती जरूर लागलेत. निलेश मराठी तिथे आपल्याला पाहायला मिळाला, ज्याच्या माध्यमातून हा स्कोअर कार्ड पुढे सरकत असताना पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा तेजस पाटील गोलंदाजी मार्कवरती. वेगवान गोलंदाजी. आत्तापर्यंत दबावामध्ये खेळत असताना 5वा चेंडू 6वा चेंडूसुद्धा डॉट आला. एक मात्र चौकार आला फक्त या षटकामध्ये. सुरुवात चांगली झाली ब्राह्मण करवली टीमची आणि इथून मात्र मानकिवली टीमला मात्र अगदी दबावामध्ये खेळत असताना पहिल्या षटकाच्या अंतिम 2 गडी बाद 4 धावा धावपलकावरती. गोलंदाजी ट्रॅकवरती आपल्याला पाहायला मिळू शकते. आधी कर्णधार पारची धुरा सांभाळत असताना आपल्या टीमला मात्र एक चांगला स्टार्ट तर मिळवून दिला आहे. आता गोलंदाजीचा बार सांभाळत असताना पॉवर प्लेचं हे दुसरं षटक त्याच्या माध्यमातून फेकलं जाईल. आता मात्र दबावामध्ये खेळत असताना स्ट्रायकिंग यांना प्रथमच पाहायला मिळू शकेल तो प्रशांत भोईर, ज्याच्या माध्यमातून एक षटकसुद्धा आपण पाहिलं होतं. आता मात्र फलंदाजी करत असताना आता जोरदार फटकेबाजीसुद्धा करावी लागू शकते आणि यावेळेस चकवलंय. अगदी स्टान्स घेतला, जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्नही केला. त्यानंतर बॅटला आवरली, कारण बॉलिंग करत असताना अगदी स्लोअर फेकला होता आणि त्या बॉलवरती कोणत्याही प्रकारची धाव या ठिकाणी घेण्यात आली नाही. प्रत्येक बॉलवरती मात्र वेगळी व्हेरिएशन गोलंदाजी पाहायला मिळते. पुन्हा एकदा राहुल पाटील सज्ज. पुढचा बॉल टॅप केलाय बॉलला. अगदी जोरदार प्रहार. बॉल चाललाय डीपमध्ये सीमारेषा बाहेर. एका टप्प्याने येतोय चौकार.
आयोजन आपल्याला पाहायला मिळतं आहे गावदेवी पोर्टिपल्स क्रिकेट संघ नारेंच्या वतीने पहिलीच मॅच आपण एन्जॉय करत आहात. पुढचा बॉल स्विच हिटचा फटका. आता आगली वेगळी फटकी करणं गरजेचंच आहे आणि तेच फटके प्रशांत भोईरच्या बॅटमधून आलाय. हा दुसरा चौकार. आई एकविरीचा आणि आई गावदेवीचा शुभ आशीर्वाद आमच्या आयोजकांवर नक्कीच आहे आणि म्हणून ती स्पर्धा आपण पाहतो. आई गावदेवी पोर्टिप्लस क्रिकेट संघ नाहरेंची ही स्पर्धा स्वर्गीय गणेश शिंदे स्मृती चषक 2025. पुढचा बॉल आगला वेगळा पटका. अगदी स्टान्स घेतला, गुडघा टेकून टोलवलाय बॉलला. लॉंग स्टॉप मध्ये बॉल थांबणार नाही. लगातारचा हा तिसरा चौकार प्रशांत भोईरच्या बॅटमधून राहुलच्या गोलंदाजीवर. तब्बल धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती 16 आहे धावसंख्येवरती. त्यामध्ये 4 चौकार आपल्याला पाहायला मिळतात. पहिल्या ओव्हरमधला 1 चौकार आणि 3 चौकार. पुन्हा स्विच हिट. बॉल चालला सीमारेषा बाहेर. शॉर्ट पिच वरती बॉल फेकला आणि इथून मात्र हा लगातारचा हा चौथा चौकार पाहायला मिळतो आहे प्रशांत भोईर याच्या बॅटमधून. मैदानाच्या चोहो बाजूने जिथे झाडी आहे तिथे आपण जायचं आहे कारण आपल्या स्वतः फिल्डरला तिथे जाणं भाग पडते कारण बॉल थोडा उशिराने येतोय. नंतर ऑलिंटर्सला विनंती आहे छोटे मोठे कोणी ऑलिंटर असतील तर आपण आजूबाजूला जा. आजूबाजूच्या परिसरामध्ये कुठे जास्त झाडी आहे. पण आयोजन कमिटीला विनंती आहे. बॅटिंग करणारी टीम म्हणते की आम्ही जाऊ शकतोय का बॉल आणण्यासाठी. बॉल भेटलेला नाही मैदानाच्या चोहो बाजूने. तर आमचे ऑलिंटर व्यवस्थापक गेलेले आहेत तिथे. आपण जाऊ नका. फलंदाजी करणाऱ्या संघाच्या खेळाडूने जाऊ नये प्लीज. आमच्या ऑलिंटर्स थोडे जातील थोड्या वेळामध्ये. जिथे मात्र झाडी जास्त आहे तिथे मात्र चेंडू लगेच आणण्यासाठी आणि जास्त लांब गेले असेल तर लगेच आपण मॅच चालू करूया. पुढला बॉल राहुल पाटील गोलंदाजी टॅकवरती. प्रशांत भोईरचा हा फटका अजून कट करत असताना अप्पर कटच्या फटक्याने डिपो बॅकवर्ड पाहिला चेंडू चाललाय. लगातारचा हा 5वा चौकार आलाय या षटकामधला. निलेश दादा म्हात्रे आणि अविनाश दादा शाळवी सर्वांचं आगमन झालेलं आहे. आम्ही मनापासून आपलं आई गावदेवी क्रिकेट संघ नारायणच्या वतीने आज स्पर्धेमध्ये मनपूर्वक स्वागत करत आहोत. यावं आपण आपलं मनपूर्वक स्वागत आणि आभार व्यक्त करत आहोत. आपण या स्पर्धेला भेट दिली, या स्पर्धेची आपण शोभा वाढवली त्याबद्दल निलेशजी म्हात्रे आणि अविनाशजी साळवी सर्वांचं आम्ही मनापासून आभार व्यक्त करत आहोत. जाऊया मॅचकडे. तिसरं षटक एवढेच असताना थोडीशी आता परिस्थिती बदलली आहे माणकिवली संघासाठी. जो माणकिवली संघ पहिल्या षटकामध्ये फक्त 4 धावा 2 गडी बाद होते, आता तो संघ मात्र जाऊन पोहोचला तब्बल 24 या धावसंख्येवरती. 2 गडी बाद. दुसरं षटक आता समाप्त झालेलं आहे. मॅच बॉल आलेला आहे. अगदी ऑलिंटर्स आणि व्यवस्थापक आहेत त्यांचा आम्ही मनापासून आभार व्यक्त करत आहोत. छोट्या मुलांना तिथे बसवलं तरी चालू शकते कारण तिथे थोडी झाडी आहे. 2 खुर्च्या घेऊन दिल्या मुलांना आणि काहीतरी त्यांना खाण्यासाठी द्या आणि जेणेकरून बॉल लगेच आपले उपलब्ध केले जातील. कारण प्रत्येक संघाला आणि फलंदाजांना जो बॉल ज्या बॉलवरती षटकार चौकार येतो तो त्यांना हवा असतो आणि त्याचपुढे कदाचित ते या ठिकाणी तशी विनंतीही करत होते. मात्र जाऊया मॅचकडे. तिथे गोलंदाजीला आले आहेत गोलंदाज राहुल भंडारी. राहुल पाटील आले होते पहिल्यांदा दुसऱ्या षटकामध्ये, आता राहुल भंडारी आलेले आहेत. मॅचमध्ये मात्र अजूनही आपण पाहिलं तर जिवंतपणा कायम ठेवत असताना माणकिवली संघाची धावसंख्या तब्बल जाऊन पोहोचली आहे 24. या धावसंख्येवरती आता फिरून मारलाय. बॉल चाललाय सीमारेषा लगत. फील्ड होईल का? तेजस पाटीलने हा झेल पकडलाय आणि खेळ समाप्त झालाय. फलंदाज आपल्याला पाहायला मिळू शकेल निलेश मराठे. बॅक टू द पवेन लागलेला हा तिसरा हादरा.
गायक परेशजी म्हात्रे आणि आदी म्हात्रे बंधूंचं या ठिकाणी आगमन झालेले आहे. आई गावदेवी पोर्टेबल क्रिकेट संघाच्या वतीने आम्ही आपल्याला मनपूर्वक विनंती करत आहोत, आपण व्यासपीठावरून स्थानापन्न व्हावा. मोस्ट वेलकम आपलं दोन्ही मान्यवरांचं. जाऊया मॅचकडे. पहिल्याच बॉलवरती मिळाली आहे सफलता. नवीन फलंदाज पंकज भोळे आपल्याला पाहायला मिळू शकेल. मात्र राहुल भंडारेने केलेली सुरुवात, इथून मात्र विकेट प्राप्त करत असताना आणि इथे लाऊडली अपील. पंच या ठिकाणी बोट आकाशामध्ये उंच करत आहेत आणि भोळे पंकज मात्र या ठिकाणी आपण पाहतोय आल्या माघारी परतलाय. तर हॅट्रिक मारली तर राहुल भंडारी यांनी विकेट हॅट्रिक घेतली. तर बांदास पाटील कोच आहे, त्यांच्या वतीने खरं तर त्यांना एक दिवस पूर्ण गाडी फिरवण्यासाठी फ्री, त्याच्यामध्ये पेट्रोल टाकून मिळेल आणि जेवणा खावण्याची पूर्ण सोय होणार आहे. ही वेगळीच सुवर्ण संधी आणि बक्षीस आपल्याला पाहायला मिळतं आहे. राहुल भंडारी यांच्यासाठी खूप प्रेम आहे त्यांच्या संघावरती, मोटिवेट केले जाते प्रत्येक संघातील खेळाडूला आणि एक आगलं वेगळं बक्षीस या ठिकाणी आपल्याला लावताना पाहायला मिळतात. धन्यवाद. आणि गुरुकृपा विद्यामंदिराचे शिक्षक आपल्याला विनंती असेल, सन्मान्य पाहुणे गणेश सर पाटील ब्राह्मण करोळ यांना विनंती आहे, आपण व्यासपीठावरती यावं. आपलं मनपूर्वक स्वागत. आणि लगेचच आल्या मात्र हा चौका ठोकलाय ऋतिक गडगेने आणि हॅट्रिक चुकवली आहे आणि मॅचमध्ये मात्र 4 धावा नोंदवत असताना मानकिली संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे, ती मात्र 28 धावसंख्येवर. 28 धावा धावपलकावरती आहेत. लगातार आपण पाहतो विकेट आल्यानंतर चौका ठोकला होता. पुन्हा एकदा शफल खेळण्याचा प्रयत्न जरूर केला, त्यावरती मात्र लाऊडले अपील झालं थोडंसं राहुल पाटीलच्या माध्यमातून. मात्र प्रेशर आणण्याचं या ठिकाणी काम केलं जरूर गोलंदाजांनी, कारण चौकार आल्यानंतर कमबॅक करणं तेवढंच गरजेचं होतं. आणि तिथून मात्र ऋतिक गडगेसाठी हा चेंडू फेकत असताना लगेचच मात्र कमबॅक केलं. धावसंख्येमध्ये बदल नाही, धावसंख्या काय बोलतो 28 आहे आणि 4ही चौकार, एक सिंगल डबल नाही धावसंख्येमध्ये. 7 चौकार पाहायला मिळाले आहेत. जरूर आगला वेगळा विक्रम झाला, एकही सिंगल डबल काढली नाही मानकिली संघाने, 7ही चौकार ठोकलेत. पुढच्या बॉलवरती बॅटची कडा घेऊन चेंडू चाललाय, मात्र या ठिकाणी आपण पाहतोय प्रल्हादजी म्हात्रे चिंचोली यांचं आगमन झालेलं आहे. मान्यवरांना विनंती, आपण जरूर व्यासपीठावरती स्थानापन्न व्हावं. आई गावदेवी पोर्टेबल क्रिकेट संघाच्या वतीनं आयोजित स्वर्गीय गणेश चंद्रे स्मृती चषकामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे. अगदी षटकामध्ये आपण विचार केला तर एक चौकार आला, 2 विकेटसुद्धा संपन्न झाल्या होत्या. कमबॅक करण्याची संधी या ठिकाणी निर्माण केली आहे, ती मात्र ब्राह्मण करलं टीमने, कारण मागच्या षटकामध्ये आपण पाहिले लगातारचे 5 चौकार पाहिले होते आणि त्यानंतर मात्र कमबॅक करणं आवश्यक होतं. ते कमबॅक राहुल भंडारेने करून दिलेलं आहे. पुढचा बॉल प्रशांत भोईरसाठी स्ट्राईक आली आहे आणि त्याने मात्र स्ट्राईक आपल्या खात्यामध्ये ठेवली आहे. मी म्हणेन कारण सिंगल काढली, त्याला माहीत आहे की आपल्यामध्ये जी क्षमता आहे, जे कॅलिबर आहे, ते मात्र या ठिकाणी आपण दाखवण्याची आवश्यकता आहे. एका धावेने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 3 षटकांच्या अंतिम 30 धावसंख्येवरती आणि गडी बाद झाली 4. आता आवश्यकता आहे ती मात्र येणाऱ्या 12 चेंडूवरती अजूनही 30 धावसंख्येची. निम्मा पल्ला गाठला, निम्मा पल्ला अजून गाठायचा आहे. हातामध्ये चेंडू सोपवण्यात आलेला आहे, कारण मागच्या आपण 3 ओव्हरचा लेखाजोखा पाहिला ना, तर दुसऱ्या षटकामध्ये राहुलच्या अगदी 5 चौकार 20 धावा आल्या होत्या आणि तेजस पाटीलच्या षटकामध्ये अगदी आपण पाहिला तर फक्त 4 धावा आणि 2 गडी त्याने बाद केले होते. आणि 3 षटकांचा आपण लेखाजोखा पाहिला तर पहिल्यामध्ये 4 धावा आल्या, दुसऱ्यामध्ये 20
आणि तिसरी षटकामध्ये 6 धावा पाहायला मिळतात. पुन्हा एकदा त्याच्यावरती जबाबदारी सोपवली आहे. ज्यानं पॉवर प्लेचं षटक टाकलं होतं तोच गोलंदाज तेजस पाटील आणि महत्त्वपूर्ण या ठिकाणी विकेट पाहायला मिळेल ती मात्र प्रशांत भोईर अजूनही मैदानावरती आहे. तोपर्यंत मानकुली संघ अजूनही सुरक्षित म्हटला जाईल, कारण आता 12 चेंडू 30 करायचे आहेत. 18 चेंडूवरती 30 आलेले आहेत. पाहूया पुढील कालामध्ये कोणता संघ पहिला हा मानाचा सामना जिंकू शकेल. मानकुली पक्ष ब्राह्मण कौलले या संघांमध्ये आपल्याला लढत पाहायला मिळते आहे. दुसरी लढत आपल्याला पाहायला मिळू शकेल मांगरोळी पक्ष नारायण या टीममध्ये. पहिला चेंडू चौथ्या षटकामधला बॅटची काढा लागली होती. शॉर्ट पॉईंटला इथे मात्र फील्ड करत असताना थोडीशी खराब फिल्डिंग पाहायला मिळाली आणि त्याच वेळेला 2 धाबा अजूनही पाहायला मिळत आहेत. धावसंख्या 32 वरती पोहोचली आहे. ज्या फलंदाजाचे विकेट महत्त्वाचे आहे ब्राह्मण करोळे टीमला, त्याच्यासाठी झालं आखणं तेवढंच महत्त्वाचं आहे. आणि तिथून पुढे मात्र पुन्हा एकदा स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळते आहे. प्रशांत भोईरच्या हातामध्ये आलेली आहे, ज्याच्यामध्ये फार मोठी क्षमता आपण पाहिलेली आहे. 5 लगातारचे चौकार त्याने ठोकलेले आहेत या मैदानावरती. अगदी झंझावात दुसऱ्या षटकामध्ये आपण त्याचा पाहिलेला आहे. आणि त्याच्यासाठी तेजस पाटील गोलंदाजी करत असताना यॉर्कर लेनचा हा चेंडू होता, अगदी यष्ट्यांच्या खूप दूरवर फेकला होता. बॉडीपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न केला गेला होता. त्यानंतर मात्र वाईटची एक धाव जोडली जाते धावसंख्येमध्ये. आणि त्याच प्रकारची गोलंदाजी आवश्यक आहे आणि ती स्ट्रॅटर्जीने गोलंदाजी करत असताना तेजस पाटील आपल्याला पाहायला मिळतो आहे. मात्र मैदानावरती पाहूया एकूणच परिस्थिती आपण पाहिली तर एका बाजूला हा मानकुली संघाचा उत्कृष्ट फलंदाज, तर दुसऱ्या बाजूला ब्राह्मण करोळे संघाचा हा उत्कृष्ट गोलंदाज. त्याच्यामध्ये चालू असलेली लढाई यावेळेस मात्र गोल्डन विकेट मिळवली तेजस पाटीलने प्रशांत भोईरची. आणि मी म्हटलं होतं प्रशांत भोईरची विकेट खूप महत्त्वपूर्ण आहे. तेवढा ताकदीने स्विंग करत असताना इथे बॉलवर मिळवले आहे तेजस पाटीलने विकेट. त्याचसाठी या ठिकाणी आपण पाहिलं तर गोलंदाजाला पाचारण केलं गेलं होतं, कारण तिसरं षटक त्याला दिलं गेलं नाही. ही कुठेतरी चुकीची गोष्ट होती आणि त्याचमुळे चौथ्या षटकामध्ये लगेच त्याला पाचारण करण्यात आलं. अगदी आपण पाहिलं तर पहिल्या षटकापासून त्यांनी जी सुरुवात केली आहे, पहिल्या षटकामध्ये मात्र 4 धावा देणारा हा गोलंदाज मंथन मोठे आपल्याला पाहायला मिळू शकेल. त्याच्या माध्यमातून स्ट्राईक घेतली गेली आहे. पुढून मात्र गोलंदाजी करत असताना तेजस पाटीलला आपण पाहतोय. पुढचा बॉल तेजसचा ओव्हरपिच बॉल भिरकावलाय बॉलला. राहुल पाटील चेंडू खाली होते, राहिले प्रेक्षक बनून बॉल चाललाय सीमारेषा बाहेर. आलाय धमाकेदार फटका आलेल्या मंथनच्या बॅटमधून हा षटकार. मंथनने टोकलेला षटकाराच्या 6 धावा झालेल्या आहेत. त्या मात्र 39. अजूनही आपण मैदानावरती लढा देण्यासाठी सक्षम आहोत. संघर्ष आम्ही करू शकतोय हा नमुना खरं तर पेश केलाय मंथन या फलंदाजाने. तेजस सारख्या गोलंदाजावर हा प्रत्यहल्ला. पुढचा बॉल तेजसचा मंथनसाठी. यावेळी सुद्धा हाफ ट्रॅकरला उडवण्याचा प्रयत्न यशस्वीरित्या पूर्ण. आणि काय झालंय मैदानावरती राहुल पाटीलने केलेली ही चुकी किती महागात पडू शकेल. त्याला असं वाटलं की हा षटकार जातोय की काय, मात्र तसं काही घडलं नाही. राहुल पाटील थांबून राहिलाय आणि बॉलला जाऊन दिलंय. ही कुठेतरी दुर्दैवी गोष्ट असतील ती मात्र इथे ब्राह्मण करोळे टीमसाठी. चौकाराने मात्र धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती तब्बल 43च्या धावसंख्येवर. टर्निंग पॉईंट चौकार. टर्निंग पॉईंट हा जेल असू शकेल. एक चुकी अगदी फंबल झाला, तिथे थोडा कन्फ्यूज झाला राहुल पाटील आणि त्याच पुढे या मैदानावरती आता चौकार येत असताना 43 धावसंख्या जोडली गेली आहे. पुढचा बॉल अजून स्टँड अँड डिस्पॅच करण्याचा प्रयत्न यशस्वीरित्या पूर्ण होत असताना हा येतोय चौकार मंथनच्या बॅटमधून. षटकार चौकार आणि चौकार ला जवाब बॅटिंगने धावसंख्या नेऊन ठेवली तब्बल 47 धावसंख्येवर. परत संपन्न झालं. पहा प्रशांत भोईरवरती लक्ष केंद्रित करत असताना आपण पाहिलं मात्र मंथनने मात्र मॅचमध्ये मानकुली संघाला इथे पुनरागमन करून दिलेलं आहे. पुढचा बॉल असेल तेजस पाटीलचा, महत्त्वपूर्ण असेल टर्निंग पॉईंट.
षटकामध्ये टर्निंग पॉईंट हा बॉल असेल. आता मात्र ग्राउंड लेवलचा फटका आहे. मंथन मात्र स्ट्राईक घेण्याचा जरूर प्रयत्न करेल आणि तोच त्याने प्रयत्न केलेला आहे. या षटकामध्ये मात्र मागच्या 3 चेंडूवरती मॅच अगदी वळली आहे. ती मात्र माणकिवली संघाच्या बाजूने धावसंख्या जाऊन पोहोचली आहे. ती मात्र 48 या धावसंख्येवर. येणारे 6 चेंडू आता 12 धावसंख्येची आवश्यकता आहे. मंथनने केलेली फटकेबाजी आपण पाहिलीच असेल. तर एका बाजूला प्रशांत भोईर बाद झाल्यानंतर ब्राह्मण करोळे टीमचा आपण जल्लोष पाहिला होता. त्यानंतर मात्र मानकिवली संघाने केलेला आपण जल्लोष पाहिला. पहिल्या 3 चेंडूवरती ब्राह्मण करोळे संघ असं वाटतं की सहजपणे सामना खिशात घालू शकेल. तसं काही घडलं नाही. आल्या मंथनने टोकलेला षटकार. धाबा झालेला 48, करायच्या 60 धाबा. या षटकामध्ये तब्बल धाबा 18 आलेल्या आहेत. ज्या षटकामध्ये पॉवर प्लेने 4 धाबा दिल्या, त्याच षटकामध्ये आपण दुसऱ्या षटकामध्ये तेजस पाटीलच्या 18 धाबा येत असताना नवीन गोलंदाज निलेश पाटील ज्याच्या हातामध्ये भवितव्य आहे, नितेश पाटील आलेला आहे. त्याच्यामध्ये 12 धावसंख्या वाचवण्याची क्षमता आहे, ती दाखवण्याची संधी आहे. आणि याच वेळेला पहिलाच बॉल डिलिव्हर करत असताना डॉट बॉलने सुरुवात झाली आहे. आता 5 बॉल 12ची आवश्यकता. हाय व्होल्टेज ड्रामा, हाय व्होल्टेज मॅच पाहायला मिळते आहे. सामना उशिरा जरूर चालू झाला आहे, मात्र काय मॅच पाहायला मिळते मैदानावरती. मानकिवली विपक्ष टीम ब्राह्मण करोळे अगदी घरच्या मैदानावरती खेळत असताना त्यांना सुद्धा खूप मोठा संघर्ष करावा लागतो आहे. नितेशचा पुढचा बॉल मंथनसाठी ऑन साईडला फिरवणं आहे आणि या बॉलवरती लॉंग स्टॉपला बॉल चाललाय सीमारेषा बाहेर. अजून एक चौकार. थँक्यू डीजे. आता 4 बॉल 8चं समीकरण. एका बाजूला पहिला बॉल डॉट आला, त्यानंतर चौकार आला. कधी मॅच इकडे तर कधी मॅच तिकडे. कधी असं वाटतंय की मानकली संघ जिंकेल तर कधी वाटतं ब्राह्मण करवले. या वेळेला बाउन्सीला बॉलला अगदी बीट करत असताना स्विंग अँड मिस परफ्यूम डिलिव्हरी. या बॉलवरती मात्र पुन्हा एकदा पुनरागमन. कोण जिंकेल, कोण पराभूत होईल, कोण या स्पर्धेमध्ये अजूनही आपला या ठिकाणी झेंडा लावेल, झेंडा मिरवेल ते आपल्याला पाहावंच लागेल. मात्र येणारे 3 बॉल आता 8ची आवश्यकता असताना नितेश पाटील एका बाजूला तर दुसऱ्या बाजूला मंथन आपल्याला पाहायला मिळतो. 3 बॉल 8च्या समीकरणामध्ये पुढील बॉल फेकला जातोय. त्याच्या माध्यमातून अगदी तोच बॉल, तीच ॲक्शन रिप्ले पाहायला मिळाली आहे. शेवटच्या ओव्हरमध्ये आपल्या हातामध्ये चेंडू का दिलाय याचं उत्तर आपल्याला पाहायला मिळतं आहे. आणि नितेश पाटीलने ही केलेली लाजवाब सुरुवात, लाजवाब गोलंदाजी. आता 2 चेंडू 8च्या समीकरणामध्ये. मंथन बोले या ठिकाणी मंथन मुठे मात्र मॅच जिंकून देईल का, की नितेश मात्र हा बॉल डॉट काढला तर अगदी मॅच त्यांच्या खिशामध्ये जाऊ शकेल. पुढचा बॉल आणि 3 बॉल डॉट काढलेत मंथन सारख्या फलंदाजाला. मॅच आवाक्यामध्ये आलेली आहे आणि आपल्या घरच्या मैदानावरती आपला दरारा कायम ठेवत असताना ब्राह्मण करोळे टीमचा हा गोलंदाज इथे आपल्याला पाहायला मिळाले. तेजस पाटील वरती मात्र प्रति हल्ला चढवला गेला आणि त्यानंतर नितेश पाटीलने गोलंदाजीमध्ये काय विविधता प्रस्थापित केली आहे. हार्ड लक टीम मान